एकीकडे झिकाचा संसर्ग पुण्यामध्ये वाढतोय, दुसरीकडे एकाच गावात 300हून अधिकचे डेंग्यूचे रुग्ण आढळले। कोल्हापुरात ही घटना घडली आहे। कोल्हापुरामध्ये हनुमंतवाडी गावामध्ये डेंग्यूने अक्षरशः कहर माजवलाय। 300हून अधिक ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यामुळे उपचारासाठी ग्रामस्थांनी रुग्णालयात तुफान गर्दी केली आहे। जिल्हा प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप नागरिकांकडून केला जातोय। आताची ही मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण कोल्हापुरातून पाहतोय। एकीकडे झिकाचा हा संसर्ग वाढतोय, दुसरीकडे कोल्हापूरमध्ये डेंग्यूचा हा संसर्ग वाढतोय। एकाच गावामध्ये 300हून अधिक डेंग्यूचे हे रुग्ण आढळलेत। आपण पाहतोय सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये डासांचं प्रमाण प्रचंड वाढतं। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी फवारणी करणं गरजेचं आहे। मात्र तशी कुठलीही उपाययोजना खरं तर प्रशासनाकडून केली जात नाही आणि याच पार्श्वभूमीवर याचा परिणाम आपल्याला कोल्हापुरात दिसून येतो। एका गावामध्ये तब्बल 300हून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळलेत। माझ्याकडे आता सध्या 8 ते 10 पेशंट ॲडमिट आहेत डेंग्यूसाठी। याच्यात काही लोकांची कॉम्प्लिकेशन झालेले आहेत। डेंग्यूमुळे मज्जारज्जूमध्ये रक्तस्राव होणे, पायातली ताकद जाणे हे त्यातले दुर्मिळ असे एक उदाहरण आहे। अशा स्वरूपाची कॉम्प्लिकेशन आता व्हायला आलेले आहेत। आणि पूर्वी डेंग्यू हा फक्त तुम्ही जसं म्हणाला पावसाळा आहे, पावसाळ्यात थोड्या प्रमाणात असायचं, आता तसं राहिलेलं नाही। तो वर्षभर स्थिरावलेला आहे। खूपच साथ वाढलेली आहे आणि लहान मुलांमध्ये सुद्धा आणि वृद्धांमध्ये